श्री स्वामी समर्थ. चला बनवूयात राजम्याची उसळ. त्यासाठी हा पाव किलो राजमा मी 25 रुपयाला आणला होता. हिरवे मटार जसं आपण सोलून घेतो ना तसं हा सोलून घ्यायचा, स्वच्छ धुवायचा आणि राजमा बुडेल एवढं पाणी टाकून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायचा. चपाती झाल्यानंतर तो तवा गरम होता. मग गॅस वाचवण्यासाठी म्हणलं चला या तव्यामध्येच आपण बनवूयात. तर चपाती केल्यामुळे तवा लालसर दिसत आहे. तव्यामध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये भरपूर चिरलेला कांदा टाकायचा. कांदा छान लालसर करून घेणार आहोत. कांदा जास्त वापरायचा म्हणजे उसळ खूप जास्त छान चविष्ट लागते. आणि आणखीन एक गोष्ट, राजमा बुडेल एवढंच पाणी टाकायचं आणि फक्त 3 ते 4 शिट्ट्यामध्ये राजमा शिजवून घ्यायचा. म्हणजे राजमा मोकळा मोकळा शिजतो. राजमा न शिजवता कच्चाच याच्यामध्ये टाकून गरम पाणी टाकून शिजवलं तरीसुद्धा चालतं, पण गॅस पण खूप वाया जातो आणि वेळ पण खूप लागतो. त्याच्यामुळं अशा पद्धतीने बनवून बघा. कांदा छान लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि छान परतून घ्यायचं. माझी तब्येत जरा बरी नाही आहे, त्याच्यामुळं माझा आवाज थोडासा वेगळा येत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचे एक सबस्क्राईब आणि एक लाईक माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता कांदा छान परतून झालेला आहे. याच्यामध्ये हा मोकळा मोकळा शिजवलेला राजमा टाकायचा आहे. याला घेवडासुद्धा म्हणतात. सातारा, कोल्हापूर, मुंबई या भागांमध्ये हा घेवडा राजमा भरपूर प्रमाणात मिळतो. सोलापूर भागामध्ये मी कधी याला पाहिलंच नव्हतं. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच मी हे बनवलं आणि खाल्लेलं होतं. आता याच्यामध्ये काळं तिखट टाकायचं आहे. पण जर कधी तुम्हाला बाजारात गेल्यानंतर हा घेवडा राजमा दिसला तर तो तुम्ही नक्की घ्या. खूप जास्त छान चविष्ट लागतो. काळं तिखट टाकल्यानंतर सुद्धा खूप जास्त छान परतून घ्यायचं आहे. जुन्या पद्धतीमध्ये बनवलेली ही घेवड्याची उसळ, राजम्याची उसळ तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा. भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत बनवण्याच्या, त्यातलीच ही एक सोपी आणि साधी पद्धत आहे. जेव्हा धपाटे बनवले जातात तेव्हा ही उसळ भरपूर प्रमाणामध्ये बनवली जाते. धपाट्यांसोबत ही खूप जास्त छान चविष्ट लागते. चपाती भाकरीसोबत सुद्धा खूप जास्त छान लागते. तयार आहे आपली राजम्याची उसळ. तुम्हीसुद्धा या खायला. बाय.